मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा आणि रुबाबदार नट अशी रवींद्र महाजनी यांची ओळख होती. झुंज चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पहिल्या सिनेमानंतर त्यांच्याकडे चित्रपटाची अगदी रांगच लागली. यामध्ये गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता अशा अनेक सुपरहिट सिनेमामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. त्या काळात मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय देखणा अभिनेता म्हणून त्यांना ओळखलं जायचं. प्रेक्षक त्यांच्या एका भेटीसाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असायचे. याबद्दलच एक किस्सा निळू फुले यांची लेक अभिनेत्री गार्गी फुले यांनी सांगितला आहे. याबद्दलच बोलताना गार्गी फुले म्हणाल्या, रवी काकांची प्रचंड क्रेज होती. आयडल कॉलनीत आमचा मोठा बंगला आहे. तिथे आयडल ग्राउंड आहे. ज्या दिवशी शूटिंग नसेल तेव्हा रवी काका तिथे पळायला यायचे. व्हाईट शॉर्ट आणि त्यावर व्हाईट टी शर्ट घालायचे. मी त्यावेळी लहान होते, पण त्यांना बघून ते किती हँडसम दिसतात म्हणून कौतुकाने बघायचे. त्यांच्या मागे 5-6 जणी तरी असायच्यात. अडवून नवीन चित्रपटाबद्दल त्यांना विचारणा करायच्या. रवी काकांचं देखणेपण, त्यांचं काम, त्यांचे हिट सिनेमे त्यामुळे आमच्या कॉलनीत त्यांची एक वेगळीच क्रेज होती. ते जॉगिंगसाठी बाहेर पडले की त्यांना वळून वळून लोक पाहायचे. मला पण हे सगळं पाहून फार गंमत वाटायची. बाबा म्हणजे निळू फुले घरी असतील तेव्हा रवी काका नक्की चहा प्यायला किंवा गप्पा मारायला आमच्या घरी यायचे. दरम्यान 15 जुलै 2023 रोजी रवींद्र महाजनी यांचं आकस्मिक निधन झालं. त्यावेळी पुण्याच्या तळेगावातील एका सोसायटीमध्ये रवींद्र महाजनी एकटेच राहत होते. त्यांचा आजूबाजूच्या लोकांशी फारसा संपर्क नव्हता. सध्या रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनी हा चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये तो झळकतोय. त्याचाही चाहता वर्ग मोठा आहे.